शिर्डीत जमीन बळकावणे प्रकरणात भोंदू अशोक खरात अटकेत कडेकोट बंदोबस्तात खरात न्यायालयात देण्यात आले होते। यावेळी शिर्डी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अशोक खरात याला शिर्डी पोलीस ठाण्यातून राहाता न्यायालयात नेण्यात आले होते। शिर्डी पोलीस ठाणे ते राहाता न्यायालयाचा तब्बल 7 किलोमीटरचे अंतर असून याकरिता आरसीपी सुरक्षा रक्षकांसह कडेकोट पोलीस बंदोबस्तात अशोक खरात याला न्यायालयात नेण्यात आले होते। यापुढील तपासासाठी पोलिसांकडून अशोक खरात याची पोलिसांनी 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी मागितली होती। न्यायालयाने यापुढील तपास कामकाजासाठी खरात याली सुनावली 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीचं नाव काय आहे, एकंदरीत काय प्रकार होता, काय गुन्हा दाखल आहे आणि किती दिवसांची अशोक कुमार खरात यांना आज आणलेलं होतं, जे 4 एकर जमीन घोटाळा प्रकरणी आणलेलं होतं। त्या संदर्भाने पोलिसांनी 7 दिवस पोलीस कस्टडी मागितली, पैकी कोर्टाने 5 दिवस पीसी दिलेली आहे। म्हणजे आर्थिक व्यवहारांचा जो आपण प्रश्न उपस्थित केला, 14 व्यवहार 5,52,00,000 काय नक्की कोणते ग्राउंड्स? आता मी ते जास्त सांगू शकत नाही, फक्त इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे। तर तुम्हाला आज सांगतो की 9/5 पर्यंत पीसी दिलेली आहे। बाजूने पण युक्तिवाद केला, ते नाशिकचे वकील होते, त्याबद्दल मला जास्त सांगता येणार नाही आणि जास्त आम्हाला बोलता येणार नाही। फक्त माझं नाव ॲडव्होकेट गौरव बोर्डे आहे। सर, आपण काय नेमकं भूमिका मांडली किंवा आपलं काय म्हणणं होतं? तुम्ही जास्त बोलू शकत नाही। 5 दिवस पीसी दिलेली, 9/5 पर्यंत। धन्यवाद।